पोहोचतोय। एक मोठी लढत बघायला मिळेल चिरला चॅलेंजर आणि ओव्हाळ संघात एक मोठी लढत बघायला मिळेल सर्व प्रेक्षकांना, तमाम प्रेक्षकांना थंडीच्या या गारठ्यामध्ये। मला एक नक्कीच प्रश्न प्रेक्षकांना ही स्पर्धा तर आवडलेलीच आहे, खेळाडूंना पण आवडलेली आहे, तर ज्या माझ्यासोबत परिवार सारखं आज ज्यांनी काम केलं म्हणजे अंपायर, समालोचक आणि लाईव्ह वाले आणि स्कोरर रायटर यांना ही स्पर्धा कशी वाटली त्यांच्यासाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे। नक्कीच ह्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर ही स्पर्धा गुण्या गोविंदाने आनंदाने 5वा दिवस आहे आणि पार पडत आलेले आहे। खऱ्या अर्थानं संयम घरत हे सुद्धा या ठिकाणी आले। संयम घरत कुठे आहेत? सागर पाटील। तर ही स्पर्धा संयम घरत तुम्हाला ही कशी वाटली? यस, नक्कीच या स्पर्धेचा प्रचंड बोलबाला 6 वर्षानंतर चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये जे स्वप्न समाधान शेठ माली साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण चिर्ले चॅलेंजर्सना पाहिलं ते सत्यात उतरवलं आणि अप्रतिम उरण तालुक्यातील एक दमदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आम्ही पाहतो आणि प्रचंड प्रेम आयोजकांनी देखील आम्हाला दिलं आणि ही स्पर्धा पुढल्या वर्षी तब्बल 7 रात्रीमध्ये होणार आहे। जसं घवघवीत यश मिळालं आणि पुढल्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला 7 रात्रीमध्ये पाहायला मिळेल। थँक्यू। हॅलो, चला, थँक्यू सो मच। खरं तर दशरथ पाटील सर, सागर पाटील, जगदीश ठाकूर सर अशी मोठी मोठी नावं आणि त्यांनी समालोचन केल्यानंतर खरं तर आमचं ऐकायचं कोण हा सुद्धा पडलेला प्रश्न। परंतु जाऊया फायनल कडे, मेगा फायनल या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी मात्र घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब चिर्ले आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ आणि या 2 संघांमध्ये मात्र सुरू असणारा हा अंतिम सामना या स्पर्धेचा। बरोबर 12:30 वाजलेत आणि खरं तर अंतिम सामन्याला सुरुवात होते हे यश आहे खरं तर या स्पर्धेचं आणि म्हणूनच अगदी वेळेमध्ये सुरू झाली, वेळेमध्ये सुद्धा समाप्त होईल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। धीरजचा बॉल रिव्हर्स खेळायचा होता, इकडे मात्र सार्थकला कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये। एक रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाले। लेग बायचा इशारा येत असताना एक्स्ट्राज मध्ये धाव जरूर नोंदवली जाईल। एका बाजूला आयुष मडवी आणि सार्थक घरत चांगली स्टार्ट द्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण समोर मात्र बलाढ्य संघ आहे वहाळ संघ। त्यांनी नुकतंच मात्र विंधणे संघाला मात्र पराभूत केलं या स्पर्धेमध्ये आणि त्याच वेळी फार मोठं खरं तर चॅलेंज असेल। अटल सेतू आपल्याला पाहायला मिळतो आहे एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी जवळच या मैदानाच्या थेट मुंबईला अगदी काही मिनिटांमध्ये जोडला जाणारा रस्ता। धीरजचा बॉल टो एंडला लागला होता, इकडे मात्र अपील पाहायला मिळाली होती परंतु अंपासने लगेच सांगितलं। इकडे मात्र बघूया पुन्हा एकदा रिप्ले मधून चेंडू काही सातमध्ये येणारा। सार्थकला मात्र हा सामना खेळावा लागेल कारण हा शेवटचा सामना या स्पर्धेमधला। आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिलाय, समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तगडा आहे आणि त्यांच्याशी 2 हात करायचे असतील तर मात्र एक चांगली टोटल आणि जर चांगल्या धाबा उभारल्या गेल्या ना तर मात्र इकडे काहीही अनपेक्षित घडू शकतो, कारण क्रिकेटमध्ये खरं तर कोणी मोठा नाहीये कोणी छोटा नाहीये। आपटला होता, कट केला, इकडे मात्र बॉल बॅटची आउटसाइड एज लागून शॉर्ट थर्डमॅनला मात्र बॉल फील्ड केला जातोय। एक रन या ठिकाणी थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न धीरजनं केला होता। काल तुम्ही पाहिला असेल खरं तर उल्वे नोड मधील बामणडोंगरीची स्पर्धा ज्या ठिकाणी गोरसई ब सारख्या संघाला मात्र पराभवाचं पाणी पाजलं होतं धाकटा कांदा संघानं। हा सगळ्यात मोठा इतिहास खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नोंदवला गेला। त्या गोरसई ब संघानं मात्र सगळ्याच मोठ्या संघांना त्या स्पर्धेमधून बाहेर काढलं होतं आणि सगळ्यात मोठा विश्व विक्रम कालच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। ओ यावेळेस मात्र हुक शॉट, कमाल स्ट्रोक आहे, बॉलला पाठवलंय लॉंग लेग मॉडेलच्या दिशेने, इट्स अ नो बॉल आणि नो बॉल वर पडलेला चिर्ले टीम साठी येतोय आयुष्या बॅट मधला हा षटकार। सुरुवात चांगली केली होती गोलंदाज धीरज पाटीलला, परंतु तदनंतर मात्र या नो बॉलवर आलेला षटकार आणि चिर्ले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर। एरियल व्ह्यू या स्पर्धेचा
सुंदर असं राधे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही सुंदर अशी क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर. गुड वर्क, गुड जॉब एकविरा इव्हेंट्स. धीरज पाटील फ्रीडचा बॉल घेऊन फुल टॉस आहे, कव्हर्सला धाडलाय. कमाल स्ट्रोक आहे, वॅकंट एरिया. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना मिळतील 4 धावा. पंधरा धावा धाव फलकावर या चौकाराच्या सहाय्यानं. सुपर बॅटिंग. सुरुवात थोडीशी अडखळत होत होती, परंतु आता मात्र झपाट्यानं धावसंख्या विकसित होत असताना पाहायला मिळते. चॅलेंजर स्पोर्ट चिर्ले संघ सुद्धा आता चॅलेंज दिले ते स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ टीमला. सुपर बॅटिंग फ्रॉम आयुष. 3 बॉल मध्ये 11 धावांचं योगदान त्यानं जोडले आतापर्यंत संघासाठी. आणि धीरज पाटील संघाचा स्ट्रायकर गोलंदाज, वहाळ संघाचा तेज तर्रार वेगवान गोलंदाज. आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र इकडे हल्ला बोल केलाय. धीरज पाटील सावरावं लागेल स्वतःला. मागचा सामना मात्र सहजतेनं खरं तर विंदणे संघाला मात्र एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु घरच्या मैदानावर नेहमीच खरं तर पाहायला गेलं तर लॉफ केले बॉलला. हव्या त्या बडॉनचा फिल्डर संधी आहे. उलटा धावला होता सुजल त्या ठिकाणी जवळजवळ पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हातामधून निसटला हा चेंडू. रन्स मिळतील त्या 2 धाब्यानं टीमची टोटल 17वर. 17 हा झेल होता, पोहोचला होता. उलटा धावला होता. खरं तर कठीण असतात बऱ्याच वेळेला असे झेल टिपणं. शेवटपर्यंत चेंडूवर तुम्हाला नजर ठेवावी लागते. 17 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. दमदार स्वरूपात चांगली भागीदारी, चांगली ओपनिंग पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये. चेंज ऑफ पेस होता, टॉप एज लागले, बॉल हवेत आहे. मिडॉनचा फिल्डर खाली येतोय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय अखेरीस. ब्रेक थ्रू मात्र मिळालाय तो अर्थातच वहाळ टीमला. आणि फर्स्ट विकेट गॉन. आयुष मडवी यावेळेस मात्र बॅक टू द पवेलियन. षटकामध्ये जे करायचं होतं आयुष मडवीला ते मात्र ते करून आलाय. का जी स्टार्ट हवी होती आपल्या टीमसाठी फायनल मध्ये आणि तीच मात्र स्टार्ट दिले. पाठीमागचा सेमीफायनलचा सामना सुद्धा आपण पाहिला असेल. 3 ओव्हर्स मध्ये मजबूत धावा वहाळनं कुठल्या होत्या, 53 कुठल्या होत्या, 50च्या पुढे धावा गेल्या होत्या. आणि इकडे जरूर 40-45च्या आसपास जर पोहोचला ना हा संघ, तर इकडे मात्र मोठी करामत जरूर करू शकेल चॅलेंजर स्पोर्ट चिर्ले. आणि ती धमक आहे या संघामध्ये, एकजूट आहे आणि ती बऱ्याच वेळेला दिसते सुद्धा. अनेक स्पर्धा खेळत असताना चॅलेंजर स्पोर्ट चिर्ले संघ तर एकाच वयाचे खेळाडू, कमी वयाचे खेळाडू, सगळं यंग जनरेशन, संपूर्णपणे तरुण खेळाडूंचा फौजखाना या टीम मध्ये. आणि म्हणूनच वेगळ्या एनर्जीनं मैदानामध्ये सातत्यानं चॅलेंजर स्पोर्ट चिर्ले संघाचा खेळ मात्र सगळ्यांना प्रभावित करत असतो. तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल. कमालीचा स्पिन आहे या गोलंदाजाकडे. आता चेंडू पडल्यानंतर बऱ्याच वेळेला हातभर बाहेर वळवतो हा गोलंदाज, ही खासियत आहे घनश्याम पाटीलची. आणि त्याच्यावर आता मात्र फार मोठी जबाबदारी. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सार्थक घरत. शॉर्ट बॉल आहे, टॅप केलाय, बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. 17 धावा. पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये निदान 20-25 धावा जर काढता आल्या 40च्या आसपास, 35 ते 40च्या मध्ये सुद्धा चांगला स्कोर, एक चांगली फायटिंग टोटल मात्र उभी करू शकेल. पाठीमागे फिरवलाय, फाईन लेगला मात्र अडकवलाय सार्थकला. विकेट नंबर 2. पियुष होता फाईन लेगला आणि इकडे मात्र एक झेल टिपलाय. सलामीची जोडी फोडली गेले. दोनही सलामीवीर आता मात्र तंबूमध्ये दाखल होत झालेत. 17वर दुसरा धक्का.
तर 2 फलंदाज गमावलेत, सलामीवीर आता मात्र बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र रस्ता शोधायचा आहे. सुरुवात तर चांगली झाली, परंतु चांगल्या सुरुवातीपेक्षा तुम्ही शेवट काय करताय याला फार महत्व असतं क्रिकेटमध्ये. आर्यन मडवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवम आणि आर्यन असे 2 फलंदाज, दोन्ही नौके असतील. आता मात्र खेळपट्टीवर घनश्याम तयार. घनश्यामचा हा चेंडू शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. ऑन साइडला मिड विकेट कडे जात असताना वेगाला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. थ्रो थोडासा वाईट झाला आणि तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धाबा वेगानं पूर्ण करण्यात आल्या. दुहेरी धावांचं योगदान. आता याच धावांवर मात्र थोडंफार लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते घनश्याम पाटील, एक तर राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजी करतोय आणि त्याच्यामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांना अशा पद्धतीचं अँगल मोडीत काढणं थोडंसं कठीण जातं. क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चांगलं मित्रपणे लावण्यात आलं. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला सुद्धा एक पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी आहे ना तशाच स्वरूपाची करत क्षेत्ररक्षण सुद्धा. गोलंदाज घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल आहे, कव्हर्सला भेदलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, परंतु पाहूया तो नाही पोहोचता आला त्याला. बॉल सीमारेषा पार 4. तीन षटकारांना बिंदास ठाकूर यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या दिशेला हा स्ट्रोक. यावेळेस मात्र पाहूया मिड ऑफचा फिल्डर पाहतोय, लॉंग ऑनचा पोहोचलाय त्या ठिकाणी साईड स्क्रीनच्या समोर. बॉल तर स्टॉप केलाय, परंतु थोडासा सावळा गोंधळ सुरू आहे तिकडे. पाहावं लागेल. रन्स तर प्राप्त झाल्या तिकडे. 3 धावा आय थिंक पूर्ण केल्या आहेत आणि या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय. आमचे साथी सहकारी गुणसंख्या लेखक प्रणय मात्रे आम्हाला कळवतात की आतापर्यंत धावा झाल्यात त्या 26 धावा. या स्पर्धेसाठी मथुर बैलाचे फॅन पिंट्या मात्रे, जासई, अनुज गरत, विजय नाईक, हिरामण, अन्या, राहुल पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावर. शिवमच्या प्रत्येक षटकाराला गणेशजी घरत यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. मागच्या मॅच मध्ये शिवम मात्र कमालीचा खेळ राहिला होता. मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिला होता. 18 धावांचं योगदान दिलं होतं शिवमनं. तडाख्याबंद खेळ केला होता. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मिसटायमिंग होता, परंतु झेल मात्र घेता आलेला नाहीये. कवसला चांगली संधी होती, खरं तर शिवमचा झेल होता आणि तो मात्र ड्रॉप करण्यात आलाय. सिंगल आले, 1 रन. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी थांबेल आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 2 गडी बाद. 27 धावा चॅलेंजर चिरले. स्पर्धेचं खरं तर सगळ्यांना प्रेक्षकांना सुद्धा एन्जॉय करता येतो. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह सुद्धा पाहतात, कारण एकदा 1:30 वाजले 2 वाजले की प्रेक्षक सुद्धा झोपून जातात. त्यांना मॅचेस तर पाहायचे असतात, परंतु पाहता येत नाही, कारण दुसऱ्या दिवशी कामाला जायचं असतं आणि मग त्यांची सुद्धा खरं तर इच्छा असताना सुद्धा त्यांना झोपावं लागतं. परंतु इकडे मात्र सगळ्या मॅचेस पाहतील आमचे क्रीडा रसिक.
ज्या एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. तिसरं आणि अंतिम षटक असेल सुजल घरत. तिसऱ्या षटकाची जबाबदारी. 27 धाबा झाल्या, 13-14 धाबा आल्या, 40+. 40च्या पुढेही धावसंख्या गेली ना तर प्रेशर बनवेल चॅलेंजर चिर्ले संघ या मॅच मध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये काहीही घडू शकतं. पाहूया शिवम मडवी आणि आर्यन मडवी कशा पद्धतीनं चॅलेंजर चिर्ले संघाचा हा डाव मात्र पुढे नेतील. सुजल घरत तयार. पहिलाच बॉल वेगात टाकला होता, यावेळेस मात्र बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. थोडंसं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न मात्र अंपायरने जरूर केला. येणार पॅनल त्या ठिकाणी आहे. नीरज राणावत, वन ऑफ द लेजंड टेनिस क्रिकेट अंपायर आणि बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करतात. बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये ISPL साठी सुद्धा त्यांना कॉल आहे खरं तर. आणि निपक्षपातीपणे नेहमीच पंचांचं कार्य करत असतात आणि अचूक निर्णय. खरं तर ही एक त्यांची कामाची सचोटी म्हणावी लागेल. लॉफ केल्या बॉलला, हवेमधून खेळलाय, मिड विकेटचा फिल्डर खाली येतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल आता मात्र. तिसरा धक्का चॅलेंजर चिर्ले टीमचा. विस्फोटक फलंदाज शिवम मडवी बॅक टू द डगआउट. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये सुद्धा चांगला स्कोर उभा राहू शकेल. हो यावेळेस मात्र पहा थोडासा फुल टॉस येत होता परंतु थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर जसा शपल क्रॉस झाला ना थोडासा यॉर्क करून घेतला मित्रमंडळी फलंदाजांना. 22चा इशारा आलाय पंचांचा. 1 रन मिळेल. एक्स्ट्राज मध्ये धाव जोडली जाईल. अचूक टप्पावर सध्याच्या घडीला गोलंदाजी होत असताना सुजल घरत मोठे फटके खेळू देत नाही आणि वहाळला हेच करायचं आहे. या ओव्हरमध्ये जर मोठे स्ट्रोक्स आले नाहीयेत तर धावसंख्या मात्र थोडीशी आटोक्यामध्ये राहील आणि हेच हवंय ते स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ टीमला. आणि त्यासाठी मात्र सुजल घरत सरसावलाय पुढे. त्याच बरोबरीनं या शेवटच्या ओव्हरमध्ये जर बाउंड्री आली नाही तर थोडंसं कठीण होऊ शकेल परंतु सिंगल डबल्स रन सुद्धा फार महत्वाच्या ठरतील त्या शेवटच्या ओव्हरमध्ये. इकडे पहा अगोदरच खरं तर गुडघ्या बेंड केले होते त्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडून निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. टावकूर हाताचे गोलंदाज म्हटले ना की उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच जिकिरीचं जातं आणि तो अँगल तो जो कोन बनवतात ना आणि हा कोणाला मोडीत काढणं बऱ्याच वेळेला जमत नाही. मग तुमच्याकडे रिव्हर्स स्वीप किंवा बैठक शॉट किंवा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक स्वीप शॉट असे फटके तुम्हाला खेळावे लागतात परंतु हे पॉसिबल नाही. इकडे मात्र जागेवरून स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. कमालचे लेग ब्रेक्स आहेत सुजलकडे. ऋतूसाठी षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे गणेशजी घरत यांच्या वतीनं परंतु चेंडू त्याला मिळेल की नाही ही सुद्धा शाश्वती नाहीये सध्याच्या घडीला कारण स्ट्राईकवर आहे आर्यन. एज लागले परंतु कशी बशी इकडे मात्र 1 रन कंप्लीट झाले. सुपर बॉलिंग फ्रॉम सुजल घरत. शेवटच्या ओव्हरमध्ये हलू दिलं नाहीये चॅलेंजर चिर्ले संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 धाबा. हा शेवटचा चेंडू आहे आणि ऋतुज घरत आता मात्र स्ट्राईक एंडला. षटकाराला जरूर त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गणेशजी गरज आणि संघाला गरज आहे खास करून. इकडे शेवट गोड केला जाणार का? मच निडेड एखादा मोठा फटका गरजेचा.
ओ रिव्हर्सचा प्रयत्न इकडे मात्र नाही नाही रनच कंप्लीट झालेली नाहीये आणि अशा पद्धतीने इकडे पहिल्या इनिंगचा खात्मा आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर चॅलेंजर स्पोर्ट शिर्ले संघाला थांबवलंय ते स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीमनं. धावसंख्या झाले या मॅच मध्ये 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष्य मात्र असेल ते या मॅच मध्ये फायनल जिंकण्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, ही गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी असेल स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीम साठी. परंतु चिर्ले संघ पुढची 15 मिनिटं आजपर्यंतचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. 30 धावा सुद्धा मी तर म्हणेन डिफेंड होऊ शकतात या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच मोठ्या संख्येनं चिर्ले संघाचे सुद्धा पाठीराखे या क्रीडांगणाच्या भोवती आहेत. एकही चुकी न करता मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांनी जर ही मॅच लढली पुढची 15 मिनिटं तर ही 15 मिनिटं मात्र वर्षानुवर्ष चिर्ले संघाच्या सुद्धा लक्षात राहतील. कारण शेवटी चॅम्पियन पद फार महत्वाचं आहे. कारण उद्याच्या दिवशी जर कोणी विचारलं चिर्ल्याची नाईट स्पर्धा कोणी जिंकली तर फक्त एकच नाव येणार आहे, मग ते वहाळ तरी असेल किंवा चिर्ले तरी असेल. कारण दुसरा तिसरा चौथा 5वा नंबर कोणी मारलाय हे कोणाच्या साधं लक्षातही राहत नाहीये. त्यामुळे पहिला क्रमांक नेहमीच महत्वाचा आहे आणि त्याच पहिल्या क्रमांकासाठी मात्र ही चढाओढ, ही स्पर्धा आता मात्र दोन संघांमध्ये रंगते. अंतिम सामना या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चॅम्पियन कोणता संघ असेल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. 31 धावांचं टार्गेट आहे, 31 रिक्वायर्ड. मामा भांजा डाबा अमर भस्कर यांच्या वतीनं आमच्या कॉमेडी टीम साठी आकाश दादा पाटील, अच्छा आकाशदादा पाटील यांच्या वतीनं पारितोषिक आले, त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. 31 रिक्वायर्ड नाव, 31 धावा. फार मोठंही टार्गेट नाहीये पण 10.33च्या सरासरीने मात्र पुढे जायचंय. हॅलो, मामा भाचा ग्रुप स्वीडन कल्याण यांच्याकडनं अमर भाई यांच्याकडनं जगदीश पाटील सर, सागर पाटील सर, जगदीश ठाकूर सर, सागर पाटील आणि दस्तर पाटील यांच्याकडनं यांच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले. आपल्या मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद. हॅलो हॅलो, हा बोला. आणि आजच्या दिवशी तर चॅम्पियन संघ कोणता असेल तो त्यांच्याच मुखामधून आपण ऐकणार आहोत. आणि मी मायक्रोफोनवर आमंत्रित करते दुसऱ्या सत्रासाठी संयमजी घरत धाकटीजू यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक पाटील सर, धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. मेगा फायनलची रात्र आणि त्यामधील हा अंतिम सामना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल आणि त्यांच्या विरुद्धात चॅलेंजर्स चिर्ले. 3 षटकांमध्ये काढल्या 30 धावा आणि 31 धाव संख्येचा पाठलाग करायचा. 18 बॉल मध्ये सार्थक करत तयार
आणि त्याच्या समोर संपूर्ण प्रत्येक रात्रीमध्ये जेव्हा जेव्हा खेळाडू क्रीडांगणामध्ये आलाय तेव्हा तेव्हा कालची रात्री ज्या खेळाडूनं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवले ते नाव होतं प्रयास आणि त्याला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. त्याच्या सोबतीला सॅमी समीर नाईक यांना देखील पाहू शकताय. गेम इज ऑन. फायनल मध्ये 31 धावसंख्येचा बचाव घरच्या क्रीडांगणामध्ये आता चिर्ले चॅलेंजर्सला करायचा. सार्थक गरत हा युवा जिगरबाज खेळाडू आणि लढण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्यामुळे बॅटल चांगलं राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती सार्थकचा पहिला बॉल. बॅट्समन प्रयास कोहली त्याच्या समोर सज्ज आहे. पहिलाच बॉल स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. खेळाडूला भेदून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डावाचा श्रीगणेश करणारा पहिला खणखणीत चौकार. कालच्या रात्रीमध्ये देखील हे दृश्य आपण पाहिलं. बी लॉट्स मधून हा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय तर दुसरीकडे या डी लॉट्स मधून चिर्ले चॅलेंजर्स फायनलची मॅच खेळतोय. ओ झोपून मारलाय खेळपट्टीवरती बसला पडला आणि त्याच्यानंतर बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. अफलातून स्ट्रोक षटकार. काय डान्स आहे बॅट्समनचा. अगदी पाय मोडला अगोदर खेळपट्टीवरती लववला आणि त्याच्यानंतर झोपून फटका. आणि या फटक्यानं पुन्हा एकदा ऋषी नाईकची देखील आठवण होत झाली आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूला देखील ती उपाधी मिळाली की त्याच्याच सारखा खेळतोय आणि बॅटवरती किस करत असताना दर्जेदार बॅट्समन प्रयास कोहली. छोटा पॅकेट बडा धमाका. उल्वे नोट परिसरातील सर्वाधिक डेंजरस बॅट्समन पॉवर प्ले मधला म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तो सध्या 2 बॉल मध्ये तुटून पडलाय. 10 धावा 31 धाव संख्येचा पाठलाग. आता फक्त अवघ्या 21 धावेची आवश्यकता. 16 बॉल 21 धावा. परंतु सगळ्यांचंच लक्ष आता प्रयासच्या बॅटिंग कडे सुरू आहे. लक्ष लागले प्रयास कडे. ओ थोडासा पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा अनोख्या शैलीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी अपील देखील झाली परंतु कदाचित कॅच होता हा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 10 धावा. परंतु भल्या संघाने देखील चिर्ले चॅलेंजर्सने या स्पर्धेमध्ये गारद केलं. मागच्या मॅच मध्ये आपण ट्रॉम्बे कोलीवाडा 40+ खेळाडूंच्या समेत त्यांना खेळताना पाहिलं होतं आणि त्यांना देखील पराभवाची धूळ चारली. सार्थक गरत हे नाव देखील टेनिस क्रिकेट चिर्लेच्या मध्ये नेहमीच गाजले. शेलघरची नाईट क्रिकेटची स्पर्धा या खेळाडून गाजवली आणि स्वप्नातील पहिली बाईक या खेळाडून जिंकली. गतीमध्ये परिवर्तन. सुरुवातीचे 2 बॉल प्रयास कोहलीनं दमदार बॅटिंग केली परंतु त्याच्यानंतर सार्थक गरज देखील कमी नाही आहेत हे सांगून देत असताना 2 लागोपाठ डॉट बॉल. धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ संपला. किती चांगला रिदम आहे. चांगली ऍक्शन. पुढे टाकतात बॉल. कट केला बॉलला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 10 धावा. पॉवर प्ले स्पेशल म्हणून ओळखला जाणारा प्रयास 2 बॉल शांत. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मिड विकेट वरून वेगाने पोहोचले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाव्या घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत आणि या 2 धावेने धाव फलक पोहोचले 12 वरती. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा भव्य दिव्य ट्रॉफ्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला देतोय आपण. हिरोची दमदार बाईक आणि बऱ्याचशा प्रेक्षकांनी या स्पर्धेला अगदी उचलूनच घेतलं. प्रेम दिले या स्पर्धेला. प्रचंड गर्दी. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांचं आम्ही विशेष कौतुक करू आणि या एकविरा इव्हेंटच्या वाहिनीवरती देखील अनेक सारे प्रेक्षक आता ही मॅच पाहत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. ओ सार्थकने ही चुकी केली. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. नो +4 रन. टोटल 50. मध्ये प्रयास ओ थोडासा अगदी चेहऱ्यावरती लागला आणि त्याच्यानंतर बाउंड्रीच्या बाहेर गेला. थोडस शारीरिक मार देत असताना भीमर आणि डॉक्टर सुयश त्या ठिकाणी पोहोचलेत.
आम्ही गेम ऑफ स्पिरिट म्हणूया या गोष्टीला, कारण वहालचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या सोबत चिर्ले संघ खेळतोय आणि या चिर्लेचे 12वे खेळाडू पाणी घेऊन गेले, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष कौतुक. या गोष्टी क्रिकेटमध्ये चांगल्या वाटतात जेव्हा हे दृश्य पाहायला मिळतं. चला, प्रयासच्या चेहऱ्यावरती थोडासा बॉल लागला आणि सामी देखील हेच विचारतायत की जास्त तर लागले नाही ना, आणि अगदी सुरक्षित आहेत खेळाडू. पंचांचा इशारा इथे लेग बाईट्स, टोटल 5 धावा, नो +4 रन. 5 धाब्याने धाव फलक पुढे जाईल. आता मात्र जवळजवळ 17 धावा सुरुवातीच्या 5 बॉल मध्येच काढल्या. सार्थक घरात थोडासा महागडा ठरलाय, कारण रन्स नाहीयेत तेवढ्या, 31 धावा फक्त, आणि इथे पहिल्याच 5 बॉल मध्ये 17 मोजल्यात. फ्रीटचा बॉल, पॉवर प्लेचा हे पहिलं षटक आणि पहिल्या ओव्हर्स मधील लास्ट बॉल, 17 रन्स तर बनल्यात. विकेटचं खातं उघडूच दिलं नाहीये, प्रत्येक बॉल वरती आक्रमण केले प्रयासनं. आता समीकरण 13 बॉल 14ची मॅच. फ्रीटच्या बॉल वरती देखील मोठा फटका पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं सार्थकचा पुढचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला भिरकावलाय, बाउंड लाईनच्या दिशेने आलाय आणि आमच्या थेट अतिथी कक्षामध्ये पोहोचलाय बॉल. सीमा रेषा पार, षटकार. जे आपण स्पर्धा पाहताय, या स्पर्धेचे सर्व मुख्य सूत्रधार ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली ते समाधान शेटमाली साहेब, आणि भरघोस यश या स्पर्धेला मिळालं. आणि साहेबांनी सांगितलं की पुढल्या वर्षी आपण या वर्षी 5 रात्रीमध्ये क्रिकेट खेळलोय, पुढल्या वर्षी आठवडा संपूर्ण स्पर्धेचं राहील, 7 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफी प्रयासचा संपूर्ण तुम्ही अहवाल पाहू शकता स्क्रीनवरती. जिथे जिथे तू फटके खेळलाय, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, मागे देखील फटके पाठवलेत. काय दर्जेदार खेळाडू आहे मिस्टर 360 म्हणायला काय हरकत आहे आता प्रयासला. गेल्या 7 दिवसाचा रेकॉर्ड किती चांगला माहिती देत असताना संदेश दादा आणि एकविरा इव्हेंट्स त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. काय या चॅनलला एवढी मागणी दिली जाते आणि येणाऱ्या उरण मधल्या बऱ्याचशा स्पर्धा ते देखील आता पूर्ण करणार आहेत, त्यामुळे त्यांना देखील शुभेच्छा. येणार पॅनलचं देखील आपण कौतुक करूया. त्यांनी देखील या स्पर्धेला 5 रात्रीमध्ये उत्तमरित्या पंचांची भूमिका बजावली. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 8 धावेची आवश्यकता. 12 बॉल 8 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतुज गरत राऊंड द विकेट न आलेत. समोर समीर नाईक, फटका फसलाय, कॅचची संधी, पण इथे काय घडलंय, बॅट कट नाहीये सांगत असताना मगाशी बॉल लागला प्रयासला. आता बॅट्समन तिथे प्रयास पोहोचलाय समीर जवळ की नक्की दुखापत झाली की त्याने ही विचारपूस करत असताना सुरक्षित आहेत प्रयास. आपण समीर नाईक यांना पाहतोय बॅटिंग करत असताना. जिद्दी खेळाडू आहे, आक्रमक शैलीचा खेळाडू, स्टंपच्या अगदीच लाईन वरती पोहोचले. हो, त्यांच्या देखील हेड शॉटच दिला मगाशी प्रयास कोहलीला आणि याच्यानंतर हेड शॉट समीर नाईक यांच्या डोक्यावरती. वहालच्या प्लेयर्सना पबजी खेळण्याची प्रचंड आवड आहे, यातच कळालं मला. आणि इथे पहा हेड शॉट देत असताना समीर नाईक एक दर्जेदार खेळाडू, पण तो समीरच्या ट्रॉफी जिंकल्यानंतर सेलिब्रेशनची चर्चा असते आणि सध्या चेहऱ्यावरती स्माइल. त्याच्या देखील 11 बॉल 8ची आवश्यकता. सामना पुढे गेला. स्कायरा 11 हे नाव प्रचंड चर्चेमध्ये आहे. मागील 1-2 वर्ष गेला तर या संघाने डंका वेगळाच वाजवलाय. ओ, फिरून मारलाय आणि खेळाडू थैना द्या पण तू बनेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमा पार. समीर नाईकच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. फक्त 4 धावेची आवश्यकता. चॅम्पियन बनण्यासाठी स्कायरा 11 वहाल टीम, ध्रुविका स्कायरा 11 न्यू यंग स्टार वहाल आणि त्यांच्या सोबतीला चॅलेंजर चिर्ले. चला थोडीशी प्रतीक्षा आणखीन करूया. इथे बॉल आलाय डॉट. समीकरण आता येणारे लास्ट 9 बॉल आणि त्यामध्ये 4 धावेची आवश्यकता.
चिर्ले चॅलेंजर्सच्या प्रत्येक सभासदानं प्रचंड मेहनत घेतली. जवळजवळ 25-30हून अधिक मुलांचा हा ग्रुप आहे. आणि या पावसाळी रब्बरची स्पर्धा असू द्या, टेनिस बॉलची स्पर्धा, दिवसा होणारी अन्यथा रात्रीचं क्रिकेट, हे देखील यशस्वीरित्या त्यांनी पार पडून दाखवलं. हे देखील महत्वाचं आहे. एक अनोख्या शैलीने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांच्या अगदी जवळून निघाला बॉल. रन्स मिळेल एकच धाव. सामन्यामध्ये वरचढ राहिले पुन्हा एकदा वहाळ संघ. बऱ्याचशा संघांना मात दिली आणि आज जसे आले लकी ड्रॉ मध्ये सुपर 3चं तिकीट त्यांना मिळालं. घनश्याम या टीमचे कॅप्टन, यशस्वी कर्णधारच म्हणूया आता, कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या संघानं बाजू मारले आणि आय थिंक सोनारीला देखील ते आज खेळतील. सोनारीची नाईटची स्पर्धा देखील त्यांना खेळायची आहे, त्याबद्दल त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर 4 मध्ये दाखल झाल्या. स्कायरा 11 वहाळ. उरणमध्ये बऱ्याच ट्रॉफी संघानं गत वर्षापासून जिंकल्यात आणि तोच फॉर्म तुमचा कायम राहावा यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. चांगले बॅट्समन, प्रतीक सारखा एक विस्फोटक खेळाडू, या प्रयास कोहली, समीर नाईक, घनश्याम, तदनंतर सुजलनं काय तडाखा दिला या स्पर्धेमध्ये. सुजलची प्रचंड चर्चा राहिली. आणखीन एक डॉट बॉल. ऋतुज चांगली गोलंदाजी करतायत. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. समीकरण येणारे 7 बॉल 3 धाबेची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल 3 धाबा. याच बॉलवरती नक्की चान्स घेतील का आणि याच बॉलवरती फिनिश होईल का? बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. चला लास्ट ओव्हर पर्यंत संघर्ष करताना चॅलेंजर चिर्ले देखील. व्हेरी गुड बॉलिंग ऋतुज. चांगलं षटक राहिले हे आणि आता समीकरण शेवटचं षटक 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धाबा हे समीकरण. ध्रुविका अँड स्कायरा 11 न्यू यंग स्टार वहाळ आणि त्यांच्या सोबतीला चिर्ले चॅलेंजर्स या 2 ताकदवर टीम मध्ये बॅटल. एक संघ बी वरून पूल मधून आला, दुसरा संघ डी पूल मधून. मुरुवाई विंधाणे संघ ए पूल मधून क्वालिफायर झाला. निशांत 11 दादरपाडा आजच्याच रात्रीमध्ये क्वालिफायर झाला होता सी लॉट्स मध्ये. आणि ट्रॉम्बे कोलीवाडा 40+ ई लॉट्स मधून दाखल झाले होणारे 5 संघ. प्रथमेश मडवे येतात अंतिम षटकामध्ये. 2 धावांचा बचाव त्याला करायचा आहे. 10 विकेट्स स्कायरा 11 वहाळ टीमच्या हातामध्ये आहेत आणि 6 बॉल मध्ये 2 धावेची आवश्यकता. एखादा चमत्कारच या मॅचला बदलू शकेल, कारण प्रयास 6 मध्ये 2 हे सिच्युएशन त्याच्यासाठी तेवढे कठीण नाहीये, कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या खेळाडूंना 6 बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा देखील विक्रम केला. 5 बॉल 5 चौकार अशी विविध कारणामुळे या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जवळजवळ 2 टू व्हीलर बाईक ज्या खेळाडूने जिंकल्यात. अंडर 19चा हा खेळाडू, यंगस्टार खेळाडू, आणि त्यांचे पाठीराखी खुश आहेत. 6 बॉल. सामना इथे आता जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. फटका चांगला आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी निकाल येत आणि इथे दुसरी धाव पूर्ण झाली आहे आणि चॅम्पियन संघ टीम ध्रुविका स्कायरा 11 न्यू यंग स्टार